त्यांच्या भावना ज्या होत्या, एक गरीब म्हणून भावना योग्य होत्या, हं, की जर त्याच वेळी हा कॅन्सर त्याच वेळी जर रोखला केला गेला, पहिल्या स्टेजमध्ये रोखला गेला असता, हं, तर काही हे नव्हतं. तर हं, माझी याच्यावर एक विनंती असेल ना शासनाला, की हे रिटायर्ड आहेत ना, यांना पेन्शन तर मिळतंय ना, हं. यांना पेन्शन मिळतंय ना, जर यांनी चूक केली तर थांबवा थोडं ते पेन्शन. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. 2 दिवसापूर्वी वांद्रेमधील गरीब नगर परिसरामध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत, अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत, तिथं कारवाई सुरू होती आणि त्या कारवाईचा एक व्हिडिओ आम्ही आमच्या YouTube चॅनलवर टाकलेला आणि या व्हिडिओवरती भयानक वेगवेगळ्या आणि निगेटिव्ह कमेंट्स पाहायला मिळाल्या. खरं तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला संवेदनशीलपणा असेल किंवा अ, गरीब लोकांची काय परिस्थिती आहे किंवा लोकं रस्त्यावर कसे आलेत, आम्हाला ह्या गोष्टी दाखवायच्या होत्या. मात्र अनेक लोकांच्या अशा कमेंट्स त्या व्हिडिओच्या खाली होत्या, की मुंबई आउटलुक अ, अनधिकृत बांधकाम जे आहे त्याला पाठिंबा देतंय का? किंवा प्रशासनाची जी कारवाई आहे त्याला तुमचा विरोध आहे का? तर असं अजिबात नाहीये. मुंबई आउटलुकनी याआधी सुद्धा आणि आता सुद्धा कोणताही अनधिकृत बांधकाम जे असेल किंवा अतिक्रमण असेल त्याला कोणताही पाठिंबा दिलेला नाहीये. पण त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आणि त्या वेगळ्या अँगलनी तो व्हिडिओ बघितला गेला. मात्र ही झाली एक बाजू. पण आज नक्की गरीबनगरमधील परिस्थिती काय आहे? आणि तेव्हापासून म्हणजे अगदी 40-50 वर्षांपासून ते आत्तापर्यंत जे अतिक्रमण झालं आणि हे कसं झालं? याच्यामध्ये प्रशासनाचा काय रोल होता? पॉलिटिकल अँगल काय आहे? आणि या सगळ्याच गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. सविस्तरपणे आपण बोलणार आहोत. आज आपल्यासोबत माजी नगरसेवक संजयजी यादव आहेत. तर मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. तर तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल, जो मुंबई आउटलुकने 2 दिवसापूर्वी अपलोड केला होता चॅनलवरती. त्या व्हिडिओमधून काय गोष्टी वाटतात तुम्हाला, की ज्या पद्धतीनं लोकांच्या रिएक्शन होत्या, म्हणजे तिथली जी लोकं आता बेघर झाली आहेत, खरं तर. हं. त्यांच्या ज्या भावना होत्या त्या त्यांनी मांडायचा तिथे प्रयत्न त्या व्हिडिओच्या माध्यमातून केला. काय वाटतं त्याविषयी? अ, त्यांच्या भावना ज्या होत्या, एक गरीब म्हणून भावना योग्य होत्या. परंतु हं, याबद्दल जर मॅडम आपण पहिल्यापासून जर विचार केला, हं, ते जे इंटरव्ह्यू देत होते, त्यांनी सांगितलं 1990 साली मी कापडी तिथे झोपडं बांधलं. हं, रेल्वेची जागा कापडी झोपडं बांधलं, ठीक आहे बाबा, गरीब आहे, जागा नाही मिळाली, कापडी झोपडं बांधलं हं, 1990ला. हं, त्यानंतर त्या माणसाची एवढी हे नसणार, की त्याचे 3 माळे बांधू शकतो तो तिथे. हं, त्या कापडी झोपड्यावर 1, 2, 3 पत्र्याचे, लोखंडाचे अँगल टाकून तिथे जे 3 मजले चढवले गेले, ह्यामध्ये नक्की कोणतरी दुसरे पण असणार इन्व्हॉल्व. हं, इथपर्यंत डोळेझाक केली 1990 पासून डोळेझाक केली गेली, त्याच्यामुळे एवढं झालं. आज तिथे 4 दिवसात शासनाने जी कारवाई केली, हं, 500 झोपड्या जमीनदोस्त केल्या, तिथे आता काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे. हं, तर 1990 जेव्हा तिथे सुरुवात झाली, तेव्हा का डोळेझाक झाली तिथे? हं, की जर त्याच वेळी हा कॅन्सर त्याच वेळी जर रोखला केला गेला, पहिल्या स्टेजमध्ये रोखला गेला असता, हं, तर काही हे नव्हतं. पण याच्यामध्ये थोडक्यात कसं असतं माहिती आहे का, ही झोपडपट्टी निर्माण कशी केली जाते, हं, की स्थानिक जे काही 2-4 भूमाफिया असतात, ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी स्थानिक जे प्रशासकीय अधिकारी वगैरे असतात, त्यांना सर्व अधिकारी नाही सांगत मी, पण त्याच्यामध्ये 1-2 अधिकारी असे असतात ना, की जे हं, त्यांना साथ देतात. आणि हं, मग हे भूमाफिया आणि हे अधिकारी मिळून तिथे त्यांना अभय दिलं जातं. हं, एक झोपडं बनलं जातं. एक झोपडं बनल्यानंतर यांचा कॉन्फिडन्स वाढतो अजून. हं, आणि अशा वेळी राजकीय जो वरचा मोठा नेता असतो त्याला काही माहीत नसतं काय चालू आहे नक्की. हं, परंतु तो जो तिथला भूमाफिया असतो तो कुठल्यातरी पक्षाशी कनेक्टेड असतो. आणि मग तो काय सांगतो, "सर हे आपले मतदार आहेत, हे आपल्या बरोबरचे आहेत, हे आपल्याला मदत करणारे आहेत." हं, आणि ही असं करून तिथे हे केलं म्हणजे 1990 पासून जे झालं ना तिथे, जर हं, पहिलं झोपडं तेव्हा रोखलं गेलं असतं हं. प्रशासनाकडून, पण ती तर 100 जी घरं आहेत, हां. सर्वेनी जी 100 जी घरं आहेत, ती तर पात्र आहेत ना? 100 घरं आता त्यांना शासनाने पात्रता दिली असेल, पण शेवटी ती शासकीय जागेवर आहेत. त्यांना हं, पात्र ठरवलं असेल, पण ती कुठली पात्र असतील, जी ग्राउंडला जी उभी राहिली असतील ती पात्र. त्याच्यावरचे जर 3 मजलेवाले बोलत असतील, आम्ही पण पात्र आहोत, तर ते चुकीचं आहे ना. शासनाचं धोरणच नाहीये ते. हं, की वरच्या 3 ग्राउंडचे जे पात्र आहेत आणि शासनाने जर सांगितलंय, की बाबा तुम्हाला देणार, तर त्यांना काय त्यांची इच्छा असेल इमिजिएट द्या. आज डिमॉलिश झाले आहेत. कारण हे हं, मॅटर कोर्टात होतं. हं, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर ते डिमॉलिश झाले आहेत. जर आधी आता जनरली पात्र बघा रेल्वे लाईनच्या झोपड्या वगैरे उद्ध्वस्त केल्या जातात.
हं, तेव्हा त्या पात्र आहेत त्यांना आधी त्यांना अकोमोडेट केलं जातं आणि त्या झोपड्या खाली केल्या जातात. पण हे विषय वेगळा होता हा. हा हं, कोर्टाचा विषय होता. त्यामुळे तिथून कोण हटलं नव्हतं. त्यामुळे हं, ते पात्र आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने जेव्हा घोषणा केली आहे, ते जात-पात बघणार नाही. जे पात्र आहे त्यांना देणार पात्रला. की इथे हं, विनाकारण जे काही हे केलं जातंय ना आणि हे हं, उभारताना काय होतं, कोणत्यातरी नेत्याचं नाव लावलं जातं, मोठ्या नेत्याचं. मग ते हं, राजीव नगर, इंदिरा नगर किंवा अजून कोणत्या मोठ्याचं नगर आणि हे करून तिथे ना अभय दिलं जातं. हं, आता ह्याच्यामध्ये काय माहितीये का, तसं पाहायला गेलं तर मुख्य जबाबदार कोण आहे? हं. तो झोपडी उभारणारा जबाबदार आहे, की त्याला अभय देणारा जबाबदार आहे, की तो प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहे? सगळेच प्रशा जबाबदार आहे त्याच्यामध्ये. हं, प्रशासकीय अधिकाऱ्यांना जो पगार दिला जातो, तो आम्ही हं, टॅक्स पेयर आपल्या टॅक्समधून दिला जातो ना आणि हं, त्यांना तिथे एक ड्युटी असते. त्यांचं कार्य काय असतं? तुम्हाला तिथे कशासाठी बसवलंय, की अनधिकृत काही होऊ नये. हं. आणि तेव्हा जर तो अधिकारी जर कानाडोळा करत असेल, तर यामागे नक्की काहीतरी छुपं काही हं. असणार. पण आता देवाण-घेवाण इतके वर्ष ही आधी सुरुवातीला काही 4 एक घरं असतील, नंतर 4ची 40 झाली असतील, मग नंतर 400 झाली असतील. अशी जेव्हा घरं वाढत होती, त्यावेळेस त्यांना ज्या मिळणाऱ्या फॅसिलिटी होत्या, ज्या सुविधा होत्या, वॉटर, गटर, मीटर ह्यासारख्या, त्या कशा काय दिल्या गेल्या? अनधिकृत आहेत ना, मग तुम्ही तेव्हाच त्या बंद करायला हव्या होत्या. बरोबर. ह्याला म्हणूनच म्हणतोय मी, की हे प्रशासकीय अधिकारी आहेत ना, हे हं, काही अधिकारी जे आहेत ना, हे काही अधिकारी याला जबाबदार आहेत. हं, अधिकारी सर्व चांगले आहेत म्हणून शासन व्यवस्थित चालतं, हं, डेव्हलपमेंट व्यवस्थित होते. पण काही चुकीचे अधिकारी असतात ना, त्यांच्यामुळे हे हं, होतं. आणि आज हं, 1990 म्हटलं ना, तर हे सर्व अधिकारी रिटायर्ड झाले आहेत. हं, आणि त्यांना काय वाटत असेल, की बाबा ठीक आहे आता आम्ही घेतलं, आम्ही जे काही केलं, आम्ही रिटायर्ड झालोय, आम्ही खुशीत आहोत. तर हं, माझी याच्यावर एक विनंती असेल ना शासनाला, की रिटायर्ड आहेत ना, ह्यांना पेन्शन तर मिळतंय ना. हं, यांना जे पेन्शन मिळतंय ना, जर ह्यांनी चूक केली तर थांबवा थोडं ते पेन्शन. हं, आणि त्यांचं ते ज्याच्या कारकिर्दीत झालंय ना, त्याच्याकडून खरंच ती चूक झाली आहे का त्या अधिकाऱ्याकडून बघा आणि जर त्याच्याकडून चूक झाली असेल आणि असं हं, एखाद्या अधिकाऱ्याला जरी शासन झालं ना, तरी हं, नंतरचे अधिकारी आहेत ना, ते विचार करतील, की बाबा मी रिटायर्ड झाल्यानंतरही त्रास होऊ शकतो. तर मी हं, माझ्या कारकिर्दीत असं होऊ दिलं नाही पाहिजे आणि मग हे होणारच नाही. हं, आज जे होतंय ना, पोलिसांवर दगडफेक. पोलिसांनी काय ते त्यांचं कर्तव्य बजावत होते ना. हं, जो अहिंसेच्या मार्गाने पोलिसांना सांगता आलं असतं आणि हं. ते हिंसा केली. अच्छा ठीक आहे, पोलिसांना अधिकार असतात ना, हं. की पण काही अहिंसा मार्गाने नागरिकांचं असं सुद्धा म्हणणं आहे, की आमच्यावर लाठीचार्ज केला जातोय. म्हणजे आता ह्या 4 दिवस जी कारवाई सलग सुरू आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचदा आम्हाला बसू दिलं जात नाही, लाठीचार्ज केला जातोय, आम्हाला हकललं जातंय. आम्ही जायचं कुठे? ह्याच्यामध्ये मॅडम बघा, ऑर्डर कुठून आली होती? हं, सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिली आहे. हं, हे जे आहे त्यांचं काम काय आहे, की बाबा त्या ऑर्डरचं पालन करणं. हं, एवढे दिवस तर तिथे काही केलं नव्हतं. जेव्हा सुप्रीम कोर्टाचं किंवा कोर्टामध्ये पेंडिंग होतं एवढे दिवस काही केलं नव्हतं. उद्या जर जबाबदार अधिकारी आहेत, त्यांनी जर काही केलं ॲक्शन घेतली नसती, तर त्यांना कुठून दट्ट्या पडला असता. त्यांच्या नोकरीवर गदा आली असती. हं, पोलिसांनी आधी कोणाला तिथे मारलं नसेल किंवा काही केलं नसेल. जेव्हा त्यांच्यावर हल्ला वगैरे झाला, तेव्हा प्रतिकार करणारच ते. त्यांना हं, तेवढी हे असणार. ठीक आहे, हं. ते इमोशनल भाग असतो, की कसं आहे उद्या आपणही तिथे असू तरी थोडं बहुत हे होईल, पण अशा वेळी थोडंसं व्यवस्थित आपण शांतीने घेतलं असतं, तर हा प्रकार हं, घडला नसता. हं, हं, हं. परंतु त्याच्यावर ना एका तरी अधिकाऱ्याला जो जबाबदार आहे, तो भले रिटायर्ड असेल ना, वचक बसली पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती. की त्यांना बोलवून त्यांच्यावर काय होते ना, कायद्यामध्ये आहे हं, ना तसं. हं, आणि ठीक आहे, ज्याचं पेन्शन चालू आहे ना, हं. कुठेतरी वचक बसवा ना त्यांना. हं. मग हे आता होणारच नाही. आता यात असाही मुद्दा आहे. आता हा वांद्रेसारखा भाग आहे आणि अगदी ही जी झोपडपट्टी होती ती अगदी स्टेशनच्या बाजूला म्हणजे पटरी जी आहे तिच्या बाजूला अगदी खेटून होती. त्यामुळे आता एवढ्या वर्षानंतर कारवाई केली गेली या सगळ्या गोष्टी आहेत. पण मात्र मुंबईमध्ये अशी कित्येक असंख्य अनधिकृत बांधकाम आहेत. तिकडे आपण कधी जाणार आहे? किंवा तिथे तुम्ही अशी कधी कारवाई करणार आहे? असा सुद्धा आता मुद्दा आहे ह्याच्यामुळे उपस्थित झालाय. याच्यावर बघा मॅडम तुम्ही बघाल ना, कारवाई होते. कारवाई होत नाही असं नाही. खूप ठिकाणी आता समजा कुर्ला वगैरे खूप ठिकाणी कारवाई होते. हं, परंतु कसं आहे माहिती आहे का, ही हायलाइट झाली. ही हं, घटना जी आहे ना, ही हं, चॅनलवर हायलाइट झाली त्यामुळे पुऱ्या देशाने बघितली. कारवाई होत नाही हं, असं नाही. खूप ठिकाणी कारवाई होते. आणि हं, आत्ताचं मी एक बघितलं म्हणजे मी रिक्वेस्ट करेन महापौर रितू तावडे, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, रेल्वे मंत्री अश्विनी यांना रिक्वेस्ट करेन, की बाबा तुम्ही आता इथे जे झालंय ना, यांच्यावर काहीतरी ज्या जबाबदार कोणत्यातरी अधिकाऱ्याला ना, ज्यांच्यामुळे हे झालं असेल ना, हं, एका तरी हं, अधिकाऱ्याला ना, काहीतरी शासन असं करा ना,
की नंतर असं कुठे घडलं नाही पाहिजे. ह्या नंतरचं पुढचं आता झालं ठीक आहे. हं, हं, ह्यानंतर असं घडलं नाही पाहिजे आणि हे सक्षम आहेत. मुंबई, महाराष्ट्र हे जे आहेत ना, हे सक्षम आहेत आणि करतील काही ना काही अशी अपेक्षा आहे, की हं, याच्या मुळावर घाव घातला ना, हं. की मग ते खोड आणि फांद्या उगवणारच नाहीत ना. हं, हं. आता अजून एक मुद्दा असा सुद्धा येतो, की प्रशासकीय अधिकाऱ्यांची जितकी जबाबदारी आहे, तितकी तिथल्या नागरिकांची पण जबाबदारी होती. म्हणजे तुम्हाला तुमचं अधिकृत तुम्ही आहात, तुम्ही राहताय वगैरे ठीक आहे. पण तुमच्या घरावर अजून तुम्ही 2, 3, 4 माळे बनवताय. तिथे लोकांना भाड्याने तुम्ही रूम देताय राहायला आणि नंतर घर तुटल्यावरती परत तुम्हीच अजून कंप्लेंट करताय. म्हणजे तुमची स्वतःची पण एक काहीतरी त्यात जबाबदारी होतीच ना एवढ्या वर्षांपासून. 100% तुमच्या नागरिकांची आजूबाजूला जबाबदारी. अनधिकृत काम सुरू आहे. ते सुद्धा त्याच्यावरती पण तुम्ही काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे होती, जी की नागरिकांनी पण त्या गोष्टी टाळाटाळ केली अनेक वर्ष. आणि आता अचानक ही कारवाई झाल्यानंतर ह्या सगळ्या आता गोष्टी घडतात आहेत. हं, तुम्ही सर्वत्र बघाल ना मॅडम, जनरली मुंबईमध्ये तळमाळ्याला म्हणजे याच्या आधीही सबर्बनमध्ये तळमाळ्याला फक्त रिडेव्हलपमेंटमध्ये तळमजला असेल त्याला दिलं जायचं घर. त्याने हं, एकाचं ग्राउंड प्लस वन केलं असेल त्याला घर दिलं जायचं नाही. मग तिथे त्याने वेगळं लाईट बिल केलं असेल तरी त्याला घर दिलं जायचं नाही. हं, अजूनही तो कायदा आहे, की हं, तळमाळ्याला मग ह्यांनी 1, 2, 3 बांधले. 3 हं, बांधताना तो खालचा गरीब आहे त्याची तर तेवढी कपॅसिटी नाहीये वरचं बांधायची. म्हणजे हं, इथे काहीतरी पाणी मुरलंय, की बाबा हे कोणी बांधले वरचे आणि हं, तिथे राहणारे कोण होते? की राहणाऱ्यांना एवढं तर माहीत असतं ना. इव्हन जिथे आता ती जी व्यक्ती 1990 साली आली बोलते, तोही सांगतोय ना, की बाबा रेल्वेची जागा होती. हं, मी तिथे बांधलं. म्हणजे येताना त्यांना माहीत होतं, की ही जागा माझी नाहीये. माझा इथे काही अधिकार नाहीये. बाबा मला घर नाही, मी इथे बांधतोय. हं, म्हणजे त्यांची मानसिकता हीच होती, की मला घर नाही, मी इथे बांधतोय, केव्हाही तुटू शकतो, उद्या तुटलं तरी मला जावं लागेल. परंतु हं, यांचा कॉन्फिडन्स केव्हा वाढतो, जेव्हा काही अधिकारी आणि तिथले जे भूमाफिया वगैरे जे आहेत ना, ते "अरे कुछ नहीं होगा, काही नाही होणार, काही नाही होणार." मग जेव्हा त्याला कळलं, की बाबा 10 वर्ष मला काही झालं नाहीये. ठीक आहे, मग आता वर कोण आला, की बाबा मी तुला एवढं देतो, काहीतरी देतो, मला वर बांधायला दे, हं, त्याच्यावर हं, बांधायला दे. हे मनी ट्रान्झॅक्शन असणार ना. याशिवाय हं, मला एक सांगा सोशल वर्क म्हणून कोण बांधायला देणार, की ठीक आहे माझ्या हं, घरावर 3 मजले बांधा. हं, 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 काही काही ना काही प्रत्येकाला थोडं, थोडं, थोडं मिळत गेलंय आणि हे हळू वाढत गेलंय आणि हं, ह्याच्याकडे कानाडोळा केला गेलाय. हं, तर जबाबदार जो आहे अधिकारी जे आहेत ना, त्यांच्यावर जर वचक बसला ना, हं, तर सोल्युशन निघू शकतं ना हं. आणि ह्याच्यानंतर मग दुसरे अधिकारी असं करायला धजणार नाहीत. हं. आता याच्यात पुनर्वसनाचा सुद्धा मुद्दा येतो. म्हणजे आम्ही जेव्हा अनेक लोकांशी बोललो, तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं, की या सर्व्हेमध्ये आम्ही पात्र आहोत. मात्र आम्हाला आम्हाला नोटीस आल्या नाहीत किंवा आम्हाला काही कळवण्यात नाही आलं. या सर्व्हेत आमचं नाव नाही घेतलं गेलं. आता किती कोण खरं खोटं बोलतंय हे प्रत्येकाला माहिती असतं. मात्र या सगळ्या गोष्टी आहेत आणि ज्यांचं जे पात्र आहेत, त्यांचं पुनर्वसन कधी होणार? कारण ती लोकच रस्त्यावरती आलेली आहेत. मॅडम आता बघा, की जेवढ्या रेल्वेच्या बाजूला कुर्ल्याला आहेत, कुर्ल्यालाही खूप आहेत. काढल्या गेल्या झोपड्या कुर्ला स्टेशन ईस्टच्या बाजूच्या. या शासनाने, सेंट्रल गव्हर्नमेंटने दिले आहेत त्यांना अकोमोडेशन दिले आहे. ठीक आहे, थोडं उशीर झाला पण अकोमोडेशन जे अधिकृत हं, पात्र आहेत. जर हं, एखादा अपात्र असेल आणि त्याने इकडून-तिकडून मॅनेज करून काही केलं असेल, तर शेवटी तो वर अपात्र ठरणारच आहे. हं, आणि तो जर दाखवत असेल, की मी पात्र आहे आणि अपात्र असेल तर त्याला मिळणार नाही. पण जे पात्र आहेत त्यांना मिळणार ना. हं, ह्या जो निर्णय कोर्टाचा 7 दिवसापूर्वी निर्णय आला आणि इमिजिएट कारवाई झाली आहे. हं, त्यामुळे ते ठीक आहे, पण त्यांना पात्रला या शासनाने असं नाही की कुठल्या पात्राला दिलं नाहीये. हं, दिलंय सर्वांना. यांनी सर्व्हे करावा. रेल्वेच्या बाजूचे जेवढे काढले गेले आहेत ना, हं, आता हे जो समाज आहे, हे जे म्हणजे थोडं याला काहीतरी वेगळा रंग दिला जातोय, की आम्ही ह्या हं, समाजाचे म्हणून आमच्यावर कारवाई वगैरे असं काही हं. नाही. ह्या बरोबर. सगळं तुम्ही हं, बघावं. कुर्ला ईस्टला सगळे ह्याच समाजाचे रोड वाइंडिंगमध्ये, रेल्वेच्या वाइंडिंगमध्ये हं, ह्याच समाजाचे अलीदादा इस्टेट वगैरे आहे ना, ह्याच समाजाची लोकं होती आणि त्या हं, सर्वांना मानपूर गवंडीमध्ये अकोमोडेट केलंय शासनाने. हं, म्हणजे शासन असा काही दुजाभाव करतंय असं नाहीये. हं, परंतु हं. हे काय राजकीय फैलवलं जातं, की बाबा आम्ही ह्या समाजात आहोत पण त्यामुळे आता आम्हाला आता याला पॉलिटिकल अँगल सुद्धा या प्रकरणाला दिला जातोय, की आता हां, भाजप महापालिकेवरती आले निवडून. त्यामुळे आता हां. हे बुलडोझर कारवाई केली जाते. जशी यूपी, बिहारमध्ये केली जाते. आता महाराष्ट्रामध्ये पण सेम पॅटर्न आणला जातोय. असं सुद्धा आरोप केले जातात आहेत. त्याच्याविषयी काय नाही वाटतं? यांनी आता मा मुंबईवर समजा भाजपाचं म्हणजे रितू तावडे महापौर आहेत. हं, यांच्या आधी किती ठिकाणी कारवाई झाली बघावं ना आणि ते कोणत्या समाजाचे होते. मग यांना कळेल, की तसं काही हे करत नाहीयेत. हं, सरकार जे शासन आहे ना, ते दुजाभाव करत नाही. जिथे चुकीचं ते चुकीचंच. मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या.
त्या पक्षाचा असू द्या किंवा तो कोणत्या जातीचा असू द्या, धर्माचा असू द्या, की हम्म, असं का ही हायलाईट झाली. अशा किती घटना आहेत की जिथे उडवलंय शासनाने. हम्म, अधिक आणि ती घरं वगैरे तोडली गेली आहेत. आणि हे जे बोलतायत ना मिळत नाही ना, यांनी कुर्ला रेल्वे स्टेशनच्या बाजूला, मी उदाहरण देतोय तुम्हाला, अलीजादा इस्टेट नावही सांगतोय, हम्म, की मॅक्झिमम मुस्लिम समाजाचे आहेत आणि त्यांना जे पात्र आहेत त्यांना घरं दिली गेली आहेत. त्यामुळे हम्म. इथे जे पात्र असतील ना, शासन मला नाही वाटत देवेंद्र फडणवीस साहेबांचं शासन किंवा रेल्वे मंत्रालय असा दुजाभाव करेल. हा, पण जे अपात्र नाहीत त्यांना कसं, ते जर आरडाओरड करत असतील तर ते चुकीचं आहे. जे पात्र हम्म, आहेत त्यांना 100% म्हणजे जो माझा अनुभव आहे कुर्ल्यातला 100% मिळणार. हम्म, हम्म. आता पुनर्वसनाचा एक मुद्दा आहे त्याच्यामध्येच, की पुनर्वसन ह्यांचं कधी होणार किंवा काय होणार? पण दुसरीकडे जे पात्र नाहीयेत, ते आता सध्या रस्त्यावरती आलेत. म्हणजे त्यांची परिस्थिती बघितली की म्हणजे खूप एक संवेदनशीलपणा असल्यामुळं थोडंसं ते वाईटही वाटतं. एक थोडं आपल्यामध्ये असल्यामुळे. मग आता ह्या लोकांचं पुढे काय होणार? अर्धी लोकं तर आता गावी सुद्धा निघून गेली आहेत आणि अर्धी लोकं रस्त्यावरती आहेत. भाडं भरायला सुद्धा पैसे नाहीयेत किंवा घरचं सगळं सामान यांचं पूर्ण जमीनदोस्त झालंय. नाही, आता ह्याच्यावर बघा, मी आणि तुम्ही याच्यावर काहीच बोलू शकत नाही, काही उपाय काढू शकत नाही. हं, शेवटी हं, बघणार प्रशासन. जे अपात्र आहेत किंवा इल्लीगल आहेत हं, त्यांच्याबद्दल काय भूमिका घ्यायची ते तर ते ठरवतील. हं, जे आपल्याला माहित आहे शासकीय दृष्ट्या काय पात्र आहेत त्यांना मिळू शकतं, हं. असं मला विश्वास आहे. आणि पण त्याच्यावर यामुळे उदाहरण असा सुद्धा लोकांमध्ये एक सवाल लोकांकडून आहे, की संवेदनशीलपणा नाहीये का आताच्या सरकारमध्ये? नाही, आता हा कोर्टाने दिलेला निर्णय आहे. आता ह्याच्यात तर संवेदनशील, आता हा कसा वादाचा विषय ठरू शकतो ना मग. हं, हं, कोर्टाने निर्णय दिला आहे, जर इम्प्लिमेंट नाही केलं हं, तरी जे नाही करणार त्यांच्यावरही आहे. आता हे हं. नो डाऊट की बाबा जे होते बिचारे ते गरीब आहेत, नो डाऊट की त्यांनी, पण शेवटी त्यांना फसवलं गेलंय. बरोबर. त्यांना हं, घर देताना त्यांना हे सांगितलं नसेल की हे असं आहे तर अपात्र ठरणार वगैरे. त्यांना त्यांना सांगितलं असेल की बाबा काही प्रॉब्लेम नाही वगैरे. हं, त्यामुळे त्यांनी, मग त्यांना म्हणून सांगतोय की त्यांना फसवणाऱ्यांना मुख्य कुठेतरी जबाबदार धरलं पाहिजे. की हं, यांना हं, ज्यांनी फसवलं यांनी सांगितलं पाहिजे, ह्या व्यक्तीने आम्हाला फसवलंय. हं, आणि त्या हं. फसवणाऱ्यांना जबाबदार धरलं पाहिजे. की शासनाचं काय, ते त्यांचं कर्तव्य बजावतात. कोर्टाने ऑर्डर दिली ते बजावतायत. आणि शेवटी आपल्याला वाटतंय की गरीबावर अन्याय झालाय, परंतु ह्या गरिबांना तिथे फसवलं गेलं. हं. ते मुख्य जबाबदार आहेत. ज्यांनी त्यांना फसवलंय ते मुख्य जबाबदार आहेत. हं, हं, हं. आता हे जे अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर रेल्वे अनेक वेगवेगळ्या मार्ग बांधणार असेल किंवा त्यांच्या वेगळ्या काही सुविधा आणणार असेल. त्यामुळे आता अ, अनधिकृत बांधकाम हटवल्यामुळे किंवा ती वस्ती आता रिकामी झाल्यामुळे लोकांनी सुद्धा म्हणजे जे प्रवासी आहेत अनेक वर्षांपासून बँड्रात जे येणारे-जाणारे प्रवासी आहेत त्यांनी सुद्धा सुटकेचा श्वास घेतलाय. कारण की तिथे घाण वगैरे पसरत होती. असे बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं किंवा रेल्वे रुळावरती घाण असायची. बऱ्याच गोष्टी होत्या. त्यामुळं बऱ्याच नागरिकांनी, प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतलाय. तर त्याविषयी काय म्हणाल तुम्ही? अ, नाही, नो डाऊट की आता सुविधा तर म्हणजे श्वास घेतलाय म्हणजे तिथे ॲक्चुअली वेगळी लाईन टाकायची आहे. हं, 2 लाईन वाढवायच्या आहेत तिथे. हं, त्यासाठी हे झालं. रेल्वे येता-जाता तर काय माणसं कम्युटर जे होते ते ब्रिजचा वापर करायचे. हं, 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 दिसायला काय दिसायचं ते जाऊ द्या. परंतु ते मुख्यतः काय की रेल्वेला तिथे जे 2 लाईन टाकायच्या आहेत, हं, त्यासाठी ती जागा मोकळी केली गेली आहे. आणि दुसरं बघा, 90 तिथे कोर्टामध्ये मॅटर एवढी वर्ष चालू होतं. हं. म्हणजे तिथे त्या घेणाऱ्यांना किती फसवलं गेलंय बघा ना, की कोर्टात मॅटर चालू असतानाही त्यांना गुमराह केलं गेलंय. बरोबर. हो. की त्यांना तिथे अक्षरशः अंधारात ठेवून तिथे सर्व केलं गेलंय. हं, ज्यांनी तिथे विकलं किंवा काय केलं ना, त्यामुळे ह्याला जबाबदार कोण, ह्याचा त्यांनी विचार केला पाहिजे, की बाबा हं, हं. किती फसवणूक केली गेली आहे त्यांची. कोर्टाने आज निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं 29 एप्रिलला या संदर्भात आदेश दिले. त्यानंतरचे 15 दिवस आणि नंतर झालेली ही कारवाई म्हणजे या दरम्यान सुद्धा लोकांना वेळ होता. नोटिसा होता. तर हां. आल्याच असणार. अनेक लोकं म्हणतात आहेत, की आम्हाला नोटिसा नव्हत्या आल्या. पण आता किती खरं ते त्यांनाच माहिती. पण ज्यांना नोटीस आल्या असतील किंवा एकंदरीत माहीतच असेल सगळ्यांनाच, तर कुठेतरी थोडंसं आधीच घर घेऊन ठेवणं किंवा पुढची काय सोय आपली होऊ शकते हे पाहणं पण त्या लोकांना गरजेचं होतं, जे की नाही झालं. आणि आता आरोप केले जातात आहेत. जेव्हा हे मॅटर कोर्टात गेलं ना, कोर्टात हं, गेले ना, तेव्हाच त्यांना, जे गेले होते त्यांना माहीत होतं, की निकाल काय लागणार आहे. हं, हां, फक्त एवढंच की जे तळमाळ्याचे आहेत त्यांना एवढं माहीत होतं, की बाबा आम्ही एवढ्या-एवढ्या वर्षापासून बसलो आहोत. आम्हाला हं, अकोमोडेशन मिळणार.
आता त्यांना तो डिले होतोय, परंतु बाकीच्यांना ते आता बिचारे गरीब आहेत, त्यांना काय ते हे त्यांच्या कल्पना नसेल, परंतु त्यांना हे सांगितलं गेलं पाहिजे होतं तेव्हापासून, की हं, बाबा असं-असं कोर्टात आहे आणि वरच्यांना त्रास होऊ शकतो. हं, आणि हा निर्णय बघा, एक सामान्य माणसालाही माहित आहे, की रिडेव्हलपमेंटमध्ये माझंच जर समजा एकावर एक मी दुसरा मजला असेल ना, तर मला फक्त ग्राउंडला मिळतं स्लममध्ये, वरच्या मजल्याला मिळत नाही. हं, अधिकृत ची वेगळी म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल ना, त्याच्यातही मिळत नाही वरच्या मजल्याला. हं, प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये स्लम रिडेव्हलपमेंटमध्ये फक्त खालच्या तळ मजल्याला मिळतं. म्हणजे हं, थोडक्यात यांची फसवणूक केली गेली आहे. हं, 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 आणि या जनतेने मी तर सांगेल, ज्यांना हे 3 माळ्याचे जे जे बेघर झालेत ना, या सर्वांनी त्यांच्या विरुद्ध उठाव केला पाहिजे, ज्यांनी त्यांना तिथे बसवलं. हं, त्यांनी त्यांना खोटं बोलून तिथे बसवलं ना, त्यांच्या हं, विरुद्ध यांनी उठाव केला पाहिजे, की तुम्ही हं, आम्हाला खोटं सांगितलं इथे. हं, शासन त्याच्यात काय, शासन त्यांची जी अधिकृत भूमिका आहे ते शासन बजावतंय. हं, शासन अन्याय करतंय आपण ह्याच्यासाठी म्हणू शकत नाही, की कोर्टाची ऑर्डर आहे. हं. ज्यांनी यांना तिथे खोटं पैसे घेऊन किंवा काय करून बसवलं असेल ना, त्यांच्यावर ह्यांनी या सर्वांनी मिळून त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे. गरीब आणि नगरमध्ये बांगलादेशी सुद्धा होते, असं सुद्धा बरेच आरोप केले गेले मध्ये. पण तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे, की अजिबात तिथे कोणी बांगलादेशी नव्हतं. तोही बघा, आता तो कसा वादाचा विषय ठरू शकतो, हं, की होते की नव्हते. आता जर हं, तिथे ज्यांनी बघितलं असेल, ज्यांच्याकडे पुरावे असतील ते कदाचित बोलतील आहेत आणि दुसरे ज्यांनी बघितलं नसेल ते बोलतील नाहीये. त्यामुळे तो वादाचा विषय ठरू शकतो. पण हं, एवढं होतं, की कोर्टाने निर्णय दिला आहे. त्यामुळे जे तिथे बसले होते ना, हं, त्यांना ज्यांनी बसवलं ना, त्यांच्यावर हं, दबाव आणला पाहिजे किंवा शासनाला त्या सर्वांनी मिळून सांगितलं पाहिजे, की यांनी हं, आमची फसवणूक केली आहे. हं, आणि ह्यांच्यामुळे आम्हाला भुर्दंड जो आम्हाला पडतोय ना, तो ह्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने आम्हाला वसवलं तिथे आणि त्यांच्यामुळे आम्हाला हे होतंय. हे हं. त्यांनाही समजलं पाहिजे लोकांना आता. हं, हं. कुठेतरी या कारवाईमुळे आता प्रशासनामध्ये पण जे अधिकारी आहेत, त्यांना पण थोडा कुठेतरी वचक बसू शकतो. अशा गोष्टी करण्याआधी ते 100 वेळा विचार करतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, की आता मुंबईकरांना पण आता ही गोष्ट थोडी लक्षात आता येत असेल, की अशा स्वरूपाच्या कारवाई आता इथून पुढे सुरू म्हणजे आता इथून सुरूच झाल्यात त्या. की जिथे-जिथे आता अनधिकृत बांधकाम आहे, तिथे सरकार शांत बसणार नाही किंवा तिथे अशा पद्धतीचे कडक निर्णय सुद्धा घेतले जातील. हां, ठीक नाही आहे. माझं म्हणणं हेच आहे, की जे आपलं मुंबईचं जे मुंबईच्या महापौर आहेत, महाराष्ट्राचं शासन देवेंद्र फडणवीस आहेत. तर हे काय म्हणजे जे बोलत असतील काही ना, की जात-भेद वगैरे असं काही बघत नाही. जिथे अनधिकृत आहे तिथे अनधिकृतच आहे. आता हं, तुम्हाला सांगितलं अशा मुंबईमध्ये बघा, मुंबईमध्ये जर तुम्ही तुमचं चॅनल घेऊन गेला ना, खूप ठिकाणी तुम्हाला असं बघितलं जाईल, की तिथे काय हे काय ह्याच धर्माचे नाहीयेत. हं, इतर हं. धर्माचे जे आहेत त्यांच्यावरही कारवाई केली जाते. हो. अनधिकृत आहे त्यांच्यावर कारवाई केली जाते. पण ते काही-काही जण ते काय विनाकारण ते आता हायलाइट करतायत, की बाबा एका विशिष्ट धर्माला टार्गेट केलंय. हं, कोर्टाची ऑर्डर आहे. कोर्टाच्या ऑर्डर हं, समोर धर्म कुठे बघणार? हं, कोर्ट ते हं, हं. बघत नाही ना. आणि अनेक मीडिया हां, कोर्ट माध्यमातून पण ह्या गोष्टी पसरवल्या जातात आहेत, की त्याला एक राजकीय रंग, जातीय रंग त्याला दिला जातोय. मीडिया सुद्धा बऱ्याच ठिकाणी हेच करते. आता बघा त्याच्यामुळे तिथे हे मॅडम चिघळतंय हे प्रकरण. हं, त्या त्या ह्याच्यामध्ये काही इतर धर्मीय नसतील का त्या 500 मध्ये? बरोबर. हं, 500 मध्ये इतर धर्मीय असतील ना, 2, 4, 5 काहीतरी असतील ना. हं, हं, समजा हं, 5% तरी पकडले आपण. कारण शेवटी गरीब हा स्वतःसाठी निवारा शोधतो. तो काय हं, मी कुठल्या जातीच्या बाजूला राहतोय, कुठल्या धर्माच्या बाजूला राहतोय तो बघत नाही. हं. तर त्या 500 मध्ये इतर धर्मीय असतील त्यांचंही तोडलं गेलंय ना. बरोबर. त्यामुळे हे जे म्हणजे कोण करत असतील ना, की धर्म बघून वगैरे तर हे तर ठीक आहे. ह्या शासनाबद्दल आजपर्यंत मला सांगा ना, कुठे काय झालंय जातीय धर्म? आता आपण एवढ्या दिवसात काय ऐकलंय का कुठे दंगली झाल्या किंवा काय झाल्या किंवा काही वेगळ्या पद्धतीचं वेगळ्या धर्माबद्दल केलं जातं. हं, त्यामुळे ते हं, काही जण करत असतील आता. परंतु तिथे जे सर्व्हे केला ना तुम्ही, तर त्याच्यात इतर धर्मीय असतील ज्यांचं तोडलं गेलंय. त्यामुळे तसं हं, बोलणं मला योग्य वाटत नाही, की बाबा कोणत्याही धर्माला टार्गेट केलं जाते. एक कोर्टाचा हं, ऑर्डर हं, होती. कोर्टाची ऑर्डर इम्प्लिमेंट केली गेली. आणि हं, ह्याच्यावर माझं पुन्हा सांगणं तेच आहे, की ज्यांचे तुटली आहेत ना, त्यांना ज्यांनी बसवलं ना, पैसे घेऊन त्यांना जबाबदार धरून त्यांना जाब विचारून त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे. त्यांनी शासकीय दरबारी पोलीस यंत्रणेला सांगितलं पाहिजे, की ह्या व्यक्तीने मुळे आम्ही इथे आलोय. म्हणजे हं, त्या व्यक्तीवरही कारवाई केली जाईल आणि यानंतर अशा भूमाफिया म्हणा किंवा असे काही अधिकारी जे चुकीचं करतात त्यांच्यावर कारवाई झाली तर तो एक वचक असेल. आणि माझी या ह्याच्यातून शासनालाही म्हणजे महापौर म्हणा, आपले मुख्यमंत्री म्हणा, यांना एक विनंती असेल, की
हे जे भूमाफिया आहेत किंवा त्यांनी जिथे बसवलंय, ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तिथे चुकीचं हे करून एवढी मोठी वस्ती वसवली आहे ना, त्यांच्यावर कुठेतरी थोडी कारवाई झाली हं, ना, की तो वचक सर्वत्र बसेल. हं. आता या कारवाईमुळे थोडाफार वचक बसेलच आणि पुढे सुद्धा अशा प्रकारच्या मुंबईचे अतिक्रमण जिथे झालंय तिथं सुद्धा अशाच पद्धतीचे ज्या कारवाई आहेत, बुलडोझर कारवाई असेल किंवा तिथं सुद्धा असे कडक निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा आहे. सर धन्यवाद. आपण मुंबई आउटलुकशी बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल. ओके. थँक यू. येस. थँक यू.